सर्व पत्रकार बंधूंचे मी आजच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने पत्रकार परिषदेला हार्दिक स्वागत करतो। खरं म्हणजे तुमची सर्वांची मी माफी मागतो की बऱ्याच दिवसानंतर आम्ही आज पत्रकार परिषद पक्ष म्हणून घेतोय, परंतु आजच सकाळी महानगरपालिकेची सोडत झाली आणि त्या पद्धतीने पक्ष म्हणून आम्हाला आमची भूमिका जनतेसमोर आणि आपल्यासमोर आणणं गरजेचं होतं आणि त्या पद्धतीने आज ही पत्रकार परिषद आम्ही पदाधिकारी आयोजित करत आहोत। मी सुमित खांबेकर, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना। माझे सहकारी बिपिन नाईक महानगर प्रमुख आहेत, माझे सहकारी आशिष सुरडकर शहराध्यक्ष आहेत, माझे दुसरे शहराध्यक्ष सहकारी गजनगौडा पाटील, अभय देशपांडे जनहित कक्ष आणि मनीष जोगदंड वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि इतर सर्वच पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। मी तुमच्या हातामध्ये जे पत्र दिलेलं आहे ह्याच्यातलं पहिलं जे ब्रीदवाक्य मी घेतलेले ते लुटारूंना झोडपणार हे ब्रीदवाक्य मी जे पुरावे देणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं आहे आणि याच भूमिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी महानगरपालिकेची निवडणूक लढवेल। मला सांगायला अत्यंत दुर्दैवाने सांगू इच्छितो की गेल्या 30-40 वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची आणि शहराची ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होणं गरजेचं होतं ती झाली नाही, म्हणून ह्या शहराची अशी परिस्थिती आलेली आहे। उदाहरण द्यायचं झालं तर या छत्रपती संभाजीनगरमधले जे तरुण मुले, आज तुम्हालाही सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती की सगळ्यात मोठ्या प्रमाणावर ते मुलं पुण्याला आणि मुंबईला शिफ्ट झाले। मग छत्रपती संभाजीनगरमध्ये रोजगार उपलब्ध झाला नाही म्हणून त्या मुलांना इथून शिफ्ट व्हावं लागलं। परंतु काय झालं की इथल्या राजकीय लोकांना भावनेचं राजकारण हे इतर राजकारणापेक्षा मोठं वाटतं, म्हणून ह्या मुलांवर स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की अन्याय झालेला आहे। मी आज जे मुद्दे तुमच्यासमोर मांडतोय हे इथल्या छत्रपती संभाजीनगरच्या शहरातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत। इथं कुठल्याही जातीचा धर्माचा प्रश्न नाही, हे जे मुद्दे आहेत ते इथं राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनातले मुद्दे आणि ह्याच मुद्द्यांच्या अवतीभोवती वेळोवेळी 2006 पासून ते आज 2025 पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलेलं आहे। याचे साक्षीदार तुम्ही सर्वच आणि नागरिक देखील आहेत। तर मी जसं तरुणांचा मुद्दा मांडला, खरं म्हणजे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, मी जो दुसरा मुद्दा आज मांडलेला आहे हे काही टिपिकल मुद्दे जे आम्ही तुमच्यासमोर आणतोय ज्याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे। ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे आमच्या पदाधिकाऱ्यांकडे मुद्द्यांचा भांडार आहे, परंतु काय झालं विरोधी पक्ष नेता ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे होता त्या पद्धतीने विरोधी पक्ष नेत्याने ती भूमिका इथं बजावली गेली नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या पद्धतीने ती भूमिका बजावत होता। म्हणजे एकच उदाहरण मी सांगतो, परवाच्या दिवशी वंदे मातरम गाण्याचा जो कार्यक्रम झाला, निश्चितच वंदे मातरम गाणं सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, तो आपला अभिमान आहे। परंतु मला एकच प्रश्न इथल्या सत्ताधाऱ्यांना विचारायचा आहे की वंदे मातरम गाण्यांचे कार्यक्रम होऊ शकतात, वंदे मातरमची पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर टाकू शकतात, तुम्ही अभिमानास्पद सगळ्या गोष्टी सांगू शकतात, तर जे वंदे मातरम सभागृह इथं तयार केलं गेलेलं होतं, ज्या वंदे मातरम सभागृहाला करोडो रुपये खर्च करून बांधलं गेलं होतं, ते वंदे मातरम सभागृह जर इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलेलं नाही आहे म्हणून धूळखात पडलेलं असेल तर याची जबाबदारी कोणी घ्यायची? या मूलभूत प्रश्नांकडे बोलायचंच नाही। चमकोगिरीचं राजकारण जे चाललेलं आहे एवढ्या दिवसापासून शहरामध्ये, मला फक्त त्याच गोष्टीवर विचारायचं आहे की तुम्हाला कुणालाही असं वाटलं नाही का की वंदे मातरम सभागृह चालू व्हायला पाहिजे? आपण एकीकडे भूमिपूजन करतो, आपण एकीकडे फोटोज काढतो, आपण सगळ्या गोष्टी करतो, परंतु एकदा काम झाल्यानंतर त्याच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी प्रशासकांची पण होती, ही जबाबदारी अधिकाऱ्यांची पण होती। परंतु दुर्दैवाने या शहरातील कुठलाही राजकीय पक्ष आणि कुठलाही अधिकारी या प्रश्नावर बोलताना दिसला नाही। मी जे बोललो की लुटारू वंदे मातरम सभागृहाच्या नावाने पैसे हे स्वतःच्या खिशातून टाकत नाही, मी आज त्या सर्व अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो, तुम्ही एखादी गोष्ट काम करताय तर आमच्यावर उपकार करताय असं समजू नका। जे पैसे तुमच्याकडे कर रूपी जमा झालेले आहेत तेच पैसे तुम्ही नागरिकांच्या सेवेसाठी वापरत आहात, त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी उपकार करताय ही उपकाराची भाषा ठेवू नका। तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे तर लोकांनी सेवेसाठी निवडून दिलं आहे, परंतु वंदे मातरम सभागृहाची अशी अवस्था ज्यांनी करून ठेवली त्यांनाच मला प्रश्न विचारायचा आहे। ठेवला तिसरा प्रश्न मी जो ठेवतो, म्हणजे हा तर प्रश्न म्हणजे संभाजीनगर शहरातल्या प्रत्येक माणसाचा आहे। इथं प्रत्येक जण येणार,
इथं मंत्री येणार, इथं अधिकारी येणार, ते प्रत्येक वेळेस डेट देणार. पाण्याची डेडलाईन आम्ही देतोय, आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये देतोय. मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटलं, कंपनी, अधिकारी हे कोर्टाला पण डेट्स देत आहे आता. म्हणजे आजपर्यंत संभाजीनगर शहरातल्या नागरिकांना जे लोक डेट देत होते, जे दिवस देत होते, ते आता कोर्टाला पण द्यायला लागलेले. खरं तर माझी इच्छा होती, ज्यांनी 150 कोटी रुपयाची योजना 2700 कोटी रुपयावर नेली, मग अशा लोकांचं करायचं काय होतं? हीच लुटारूंची टोळी होती. 150 कोटी रुपये लोकांच्या खिशातले होते, ते 2700 कोटी रुपयावर नेले. म्हणजे कुठेतरी सर्वसामान्यांचा पैसा हा सुरडा झालेला आहे. आणि अजूनही एवढ्या दिवसानंतर पाणी मिळत नसेल तर 20-30 वर्षानंतर 8 दिवसांनी येणाऱ्या लोकांनी कुणाला प्रश्न विचारायचे? खरं म्हणजे त्या लोकांनी, त्या अधिकाऱ्यांनी स्वतःचे कान धरून उठबशा मारायला पाहिजे होते, की जे दररोज डेट्स देतात, जे दररोज सांगतात की आम्ही डिसेंबरमध्ये पाणी देणार, आम्ही सप्टेंबरमध्ये देणार. तुमच्याच पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत की या शहरामध्ये मार्चची डेडलाईन दिली, या शहराला जानेवारीची डेडलाईन दिली. मग अजूनपर्यंत ती गोष्ट होत नसेल तर याला जबाबदार कोण? टेंडर वाढवणारे, टेंडरची रक्कम वाढवणारे आणि रक्कम मंजूर करणारे हेच जबाबदार आहे. पुन्हा तोच प्रश्न की तुमच्या खिशातून पैसे जात नाही ना, मग आम्हाला काय फरक पडतोय? ती 150 कोटी रुपयाची योजना 2700 कोटी रुपये जरी झाली तरी आपल्या खिशातून पैसे जात नाहीये. त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा जो कराचा पैसा होता तो कुठंतरी लुटला गेला आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. माझा जो चौथा आरोप आहे, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकीकडे आपण डेव्हलपमेंटच्या गप्पा मारायचे की पुणे किती डेव्हलपमेंट झालं बघा, तिथं किती मोठ्या प्रमाणावर पूल झाले बघा, तिथं सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंटच्या आपण मारतो. परंतु ज्या जालना रोड शहरावर, ज्या जालना रोडवर पूर्ण या शहराचं या भवितव्य अवलंबून आहे, त्या शहराच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीने, त्या रोडच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीने काय झालं? तो रस्ता मोठा होणार, नगर नाक्यापासून केम्ब्रिजपर्यंत करायचा. मग त्याच्यासाठी बैठका घेतल्या, सुभेदारी गेस्ट हाऊसवर बैठका झाल्या, रामा इंटरनॅशनलला बैठका झाल्या. मग त्या बैठकांसाठी सरकारी लोकांनी कुठून पैसा खर्च केला? तर तो पैसा खर्च केला पुन्हा एकदा आपल्याच खिशातून. बैठकांवर बैठका झाला. आजही जालना रोडची अवस्था तीच आहे. संध्याकाळी 6:30 नंतर 6 नंतर या संभाजीनगर शहरातल्या लोकांना प्रश्न विचारा की त्यांना किती मोठी अडचण येते. आज या क्रांती चौकामध्ये अक्षरशः या आपल्या समोरच्या चौकापर्यंत, गुरु गोविंद सिंग चौकापर्यंत लाईन लागलेली असते. मग ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला नियोजन म्हणतात. जर तुम्ही नियोजनाचे गप्पा मारतात, जर स्वतःच्या कॉलर्स मोठे म्हणता, तर या नियोजन आहेत का? हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. आणि हा मला असं वाटतं या संभाजीनगर शहरातला सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे की ह्या जालना रोडचं जो रुंदीकरण करणार होतो, जे ब्रिजेस वाढवणार होतं, त्याचं झालं काय? फक्त पुन्हा डेट्स मिळणार, एखादी कमिटी येणार, ती सांगणार की आम्ही एवढी रुपयाची तरतूद करतोय, आम्ही हे करतोय. कुठली तरी एजन्सी आणायची. बरं, एजन्सी ज्या आणलेल्या त्या बाहेरच्या आणतात, ज्या एजन्सीला काही माहितीच नसतं शहराचं, त्या एजन्सी येतात आणि ते सांगतात आम्हाला की आम्ही असं असं काम करणार. त्याच्यामुळे हाही एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही मांडतोय. तिसरा आणि पाचवा 6वा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज गुलमंडी असो, औरंगपुरा असो, निराला बाजार असो, लाज वाटती. जसं मी जालना रोडचं उदाहरण दिलं, गुलमंडी औरंगपुरा भागातले जे रस्ते तुम्ही बघा, तुम्ही कार घेऊन जाऊ शकता का? नाही. इथली सर्वसामान्य जनता खरेदीसाठी व्यापारी लोकांकडे जाऊ शकत नाही. तुम्ही एक पार्किंग मला दाखवा महानगरपालिकेची. पैसे घेतात ना महानगरपालिका. मग एवढ्या वर्षामध्ये, 20-30 वर्षामध्ये व्यापाऱ्यांसाठी किंवा इथल्या नागरिकांसाठी एक पार्किंग देऊ शकलो नाही आपण. गुलमंडीवर देऊ शकलो नाही ना, आपण औरंगपुऱ्यामध्ये देऊ शकलो. तिथं आज 2 व्हीलर घेऊन जाऊ शकत नाही. हातगाड्यांचं अतिक्रमण झालेलं आहे. इतर सर्व गोष्टी अडचणीत आलेल्या आहेत. रस्ता मोठा झाला नाही ना, मध्यंतरी म्हणत होते फुटपाथ करायचं. काय झालं? फुटपाथचं दोन्ही साईडनी करायचं. गाड्या उचलायला सायकल ट्रॅकसाठी पैसे ठेवलेले होते. त्या सायकल ट्रॅकच्या वेळेस पण आम्हीच आंदोलन केलेलं होतं, तुम्हाला आठवत असेल. मुळात मुद्दा एवढाच होता की मोठे गाजर आणि आश्वासनं द्यायचे, पेपरमध्ये हेडलाईन छापून आणायच्या, परंतु कुठलंही काम झालेलं नाहीये. हे स्पष्टपणे उदाहरण ह्या शहरातलं पण आहे. जो सगळ्यात मी जो म्हणतो की लुटलं गेलं, त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मी आज देतो. म्हणजे पाण्याच्या पाईपलाईन आहेत, पाणी टाकताना पाईपलाईन आहे. तुम्ही कुठल्याही एरियामध्ये जा, ज्या ठिकाणी पाईपलाईनचं काम झालंय, तुम्हाला त्याच्या साईडला 2 किंवा 3 कमीत कमी पाईप पडलेले दिसतील. ह्यांच्या बापाचे पैसे हे जे फेकून जातात, ह्यांच्या बापाचे पैसे, या एकेका पाईपची किंमत हजारो रुपयांमध्ये.
मग कोणी बोलायला तयार नाही. आज प्रत्येक एरियामध्ये जर आपण प्रत्येक वॉर्डाचा विचार केला तर कमीत कमी 4-4 पाईप जरी असले तरी 100 ते 150 पाईप मी तुम्हाला फोटोसहित दाखवू शकतो. मग हे फेकतात, लोक चोरून नेत असतील, त्या चोरट्यांवर कारवाई होणार नाही. मग हा पैशाचा जो अपव्यय चाललेला आहे हा कुणाच्या खिशातून चालला तर तो इथल्या लोकांनी जो टॅक्स दिलेला आहे त्याच पैशातून हा खर्च आला. बरं, याच्यावर कोणी बोलायचंच नाही. आजपर्यंत एकाही राजकीय पक्षाने सांगितलं नाही की जो कॉन्ट्रॅक्टर काम करतोय तो पाईप कसा सोडून जातोय, रस्त्यावर पाईप टाकतात. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं. नियोजन शून्य कारभारचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हाला जर पाईपलाईनचं काम करायचं आहे, तुम्हाला ड्रेनेजचं काम करायचं आहे तर तुम्ही सिमेंटचा रस्ता खोदतायत. नियोजन शून्य अधिकारी जे UPSC आणि MPSC पास झालेले लोक आहेत त्या लोकांचं नियोजन शून्य कारभार होता म्हणून ह्या शहराची ही अवस्था झाली. पहिले रस्ता करतात, नंतर टेंडर काढतात, नंतर खोदतात, नंतर पाईपलाईन टाकतात, नंतर ड्रेनेजची लाईन टाकतात आणि पुन्हा रस्ता करतात. या लॉबीला सपोर्ट करणारे अधिकारी इथे. आणि हा आरोप नाही, हा पुरावा आहे. जो पुरावा तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि इथल्या नागरिकांना देखील माहिती आहे. त्याच्यामुळे मला सांगायचं म्हणजे मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो. शिवाजीनगरच्या उड्डाणपूल ज्याच्यासाठी याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 3 आंदोलनं केले होते. उड्डाणपूल झाला, तो अंडरपास झाला. 6 महिन्यामधली अवस्था काय, पाणी साचतंय, लोक सटकून पडतायत. आता तो बंद करावा लागतोय, मग आम्ही हे करतोय, मग नव्याने हे काम करतोय. तुम्ही करतात काय? या अधिकारी लोकांना जो फुकटचा पगार चाललाय ना 70-70, 80-80 हजार रुपये हा कुणाच्या खिशातून चाललाय? तुम्ही एखाद्या शहराची प्लॅनिंग करत असताना, तुम्ही एखाद्या अंडरपासची प्लॅनिंग करत असताना तुम्हाला साधं एवढंही अक्कल नसावी की त्याचा स्लोप कसा होतोय आणि कोणी बोलायला तयार नाही, कोणी कारवाईला करायला तयार नाही. अशा अधिकाऱ्यांना ब्लॅकलिस्टवर टाकलं जाणं गरजेचं होतं. त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे होतं. आणि जोपर्यंत कडक पावलं उचलले जात नाही तोपर्यंत हा प्रकार असाच चालू राहणार आहे, असंच लुटलं जाणार आहे. हीच लुटमार चालू आहे. चुकीचे कामं करायचे, पुन्हा पैसा करायचा, ही लुटमार आहे. आणि या लुटमारीला थांबवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना 100% करणार आहे. मी आणखीन एक उदाहरण सांगतो आणि ही पत्रकार परिषदेले आमचे मुद्दे थांबवतो. यासमोर ज्या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेतोय तो याल्ला हॉटेलमध्ये त्यासमोर जो आता श्री गुरु गोविंद सिंग चौक आहे, ज्याला आपण अगोदर गोपाळटी उस्मानपुरा म्हणत होतो, या गोपाळटीचा चौक अगोदर कसा होता आणि ह्यांनी आता कसा करून ठेवला बघा. संध्याकाळी या तुम्ही 6 वाजेनंतर सगळे लोक इकडून घुसतील, तिकडं घुसतील, ट्रॅफिक जाम, ॲक्सिडेंट होतात. बट्ट्या बोळ करून ठेवलाय. बोलायचंच नाही, कोणी बोलायला तयार नाही, कोणी काही सांगायला तयार नाही, अधिकाऱ्यांना विचारायचं नाही, ते मनसोक्त कारवाई करतात. मी तुम्हाला सांगतो, चौक एखाद्या शहरामधला चौक हा त्या शहरामधलं सौंदर्य दर्शवत असतो की हे शहर कसं आहे ते चौक सांगत असतो. या शहरातला इथंच याच क्रांती चौकामध्ये काय करायचं, सायलेन्सर आणायचं, ते सायलेन्सर एकमेकांना लावायचे, या चौकाचं सुशोभीकरण झालं. ही सुशोभीकरणाची नवीन व्याख्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहराला दिलेली आहे. बरं, त्यालाही हरकत नाही. मग दुसऱ्या चौकांचं काय? म्हणजे ज्यावेळेस आम्ही एखादं शहर म्हणून डेव्हलपमेंट बघतो, आज तुम्हाला मला सांगायला आनंद होईल की माननीय राजसाहेबांनी जी ब्ल्यूप्रिंट तयार केली ना ती ह्यांनी जरा बघावी, ज्याच्यामध्ये नाशिकचे व्हिडिओज पण आहेत, फोटोज पण आहेत. परंतु ह्यांना कोणी बोलणारं तयार नाहीये, यांच्यावर कोणी अंकुश तयार नाहीये ठेवायला. त्याच्यामुळे ही लुटारूंची टोळी तयार झाली जिनी या छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा प्रकारचं काम केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या पुढच्या दिवसामधले महानगरपालिकेची तयारी करत आहेत. आमच्याकडे जेवढे तरुण मुलं आहेत आणि मुख्य म्हणजे निष्ठावंत मुलं, कारण की बाकीच्या राजकीय पक्षांपैकी आमच्याकडे असलेली निष्ठावंताची फौज, नवीन मुलांची फौज, या फौजीला घेऊन आम्ही सामोरे जात आहोत. आणि मला विश्वास 100% आहे की आम्ही जी गोष्ट बोलतोय ती अत्यंत पोटतिडकीने बोलतोय. आणि जे मी तुमच्यासमोर मुद्दे मांडलेत त्याच्यापैकी एकही मुद्दा खोडण्यासारखा नाही आहे. परंतु अशा अनेक मुद्दे मी येणाऱ्या काळामध्ये आपल्यासमोर मांडेल. आम्ही सर्वच जण ते मांडू आणि महानगरपालिकेमध्ये सामोरे जाऊ, एवढं मला असं वाटतं की आम्ही त्याच्यासाठी तयारी करत आहोत.